श्री स्वामी समर्थ. आपल्याला नेहमी आपला आत्मविश्वास कायम ठेवायचा असतो. कारण कसं होतं माहिती का, आपण इतर वेळेला आजूबाजूला पाहतो तेव्हा आपला आत्मविश्वास बऱ्याच वेळेला असा कमी होतो. आपण इतरांकडे पाहिलं आणि बऱ्याच त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत, जे ते राहतात, त्यांचं राहणीमान आजूबाजूला पाहिल्यानंतर आपल्याकडे जर काही गोष्टी कमी असतील किंवा काही असेल तर आपण आपला आत्मविश्वास नक्कीच गमावून बसतो. एखादी जर आपल्यासमोरून एखादी सुंदर स्त्री जात असेल तर तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटतं, अरे हे किती सुंदर आहे, हिच्याकडे किती काय सगळं वैभव आहे वगैरे, असं खूपदा आपल्याला असं वाटत असतं. कारण दुरून डोंगर साजरे असं म्हणतात ना, ती म्हण बरोबरच आहे. कारण आपल्याला जे जसं दिसतं ते तसं असतं असंच नाही की अतिशय म्हणजे ज्याच्याकडे पैसा भरपूर असतो किंवा भरपूर संपत्ती असते तो सुखी असतो असं थोडीच आहे. पण आपल्याला जे वरून बघतो ना आपण, त्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो आणि त्यामुळे आपण आपला स्वतःचा आत्मविश्वास कमी करायला आपण भाग पडतो. कारण काय होतं, बऱ्याचदा अशा वरवर दिसणाऱ्या गोष्टींवरच आपण जास्त विश्वास ठेवतो. आणि खरं काय असतं, कारण बऱ्याच लोकांना अशी म्हणजे सवय असते की आपण काही लोकांना बरेच देखावा करण्याची पण सवय असते. पण खरं सुख कशात आहे ना, ते आपण शोधलं पाहिजे. खरं तर या अशा दिसणाऱ्या गोष्टींकडे आपण जर बघत राहिलो आणि कायम असं स्वतःला दोष देत राहिलो की आपल्याकडे हे गोष्टी नाहीत, ते गोष्टी नाहीत, किंवा असं नाही तसं नाही, आयुष्यात आपण काही करू शकलो नाही वगैरे, तर ह्या गोष्टी आपल्याला निगेटिव्हिटीकडे नेहमी आपल्याला ढकलत असतात. की आपण जसे आहोत ना, खूप छान आहोत आणि आपण खूप सुखी आहोत. आपल्याला आयुष्यात भरपूर काही मिळालेलं आहे. आपण जर आपल्या आयुष्यात पाठीमागे वळून पाहिलं ना, तर आपण इतके मोठे आयुष्यात दुःखाचे डोंगर पार करून आलेलो असतो, ह्याचा आपल्याला विश्वासच नसतो. आपण आत्ता आलेलं क्षणिक आपल्याला जे टेन्शन आहे, जे दुःख आहे, त्यालाच कुरवाळत बसतो किंवा जास्त अशा गोष्टींवरती फोकस करतो की ज्या आपल्याला नाही केल्या पाहिजे. आपल्याला ज्या नको आहेत त्या गोष्टींकडे आपला जास्त फोकस राहतो. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला काहीच म्हणजे उपयोगाच्या नसतात ना, त्या गोष्टींचा आपण जास्त विचार करत असतो आणि जसं विचार करतो तसंच गोष्टी काहीतरी आयुष्यात घडत असतात. पण आपण ज्या नाहीत गोष्टी, त्या गोष्टींचा विचार करत बसलो तर त्या नाहीच असं होणार आहे. आपल्याला मिळतं आहे, भरपूर मिळालेलं आहे. आजपर्यंत मी भरपूर आयुष्यात कमवलेलं आहे. माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत. मी मनाने खूप समाधानी आहे. मी इतरांचे हे दावे करत नाही. दुसऱ्यांचं सुख पाहिल्यावर मलाही खूप आनंद होतो. किंवा मी अशा छान गोष्टी आयुष्यात बारीक छोटे दररोज घडणारे अशा काही घटना असते, छोट्या गोष्टीसुद्धा मी सेलिब्रेट करते. किंवा पैसा असल्यावरच मला आनंद मिळेल, हे गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आपण स्वतः सुखी कसं राहू, हे गोष्टी आत्ता महत्त्वाच्या आहेत. कारण आत्ताच्या पिढीला म्हणजे सुख काय नक्की माहीत नाही. दिवस मोबाईलवर बघत गेम खेळत बसणार, मोबाईलवर आपला वेळ वाया घालवत बसणार किंवा बऱ्याच अशा गोष्टी करत असतात की ज्या गोष्टींमुळे त्याला क्षणिक आपल्याला तात्पुरतं असं मोबाईल बघण्यात, रील्स बघण्यात असं तात्पुरतं सुख असतं. पण खरं सुख काय असतं की आपण एखाद्याला मदत केलो, आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकलो किंवा कोणाला काही जर अडचण असेल त्याच्यात आपण मदत केली किंवा आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात आपला वेळ वाया घालवला, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आत्ताच्या घडीला. आणि आपण पुढच्या पिढीला ह्याच गोष्टी द्यायला पाहिजेत की नाही, खरं काय आपल्याला हवं आहे आयुष्यामध्ये आणि आपण आनंदी कसे राहू, ह्याच गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण आपला कॉन्फिडन्स कसा आपण वाढवू. आणि एखादं जर आपल्याला असं दुःखी कष्टी कोणी दिसलं तर त्यामध्ये आपण कसा कॉन्फिडन्स त्यालाही बोलून त्याचं मन मोकळं, आपण एखाद्याशी किती स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोलतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आजकाल एकमेकांना वेळ द्यायचं, बोलायचं, एखाद्या संकटात असेल त्याला मदत करायची किंवा आपण झाडे लावू शकतो, त्याच्यातून आनंद घेऊ शकतो. छोटे अशा गोष्टीतून बराच आनंद घेण्यासारखं आयुष्यात खूप असतं. तर मला हे म्हणजे माझ्याही आपल्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या संकट आहे, दुःख आहे. कोणी असं नाही की ज्याला आयुष्यामध्ये हे टेन्शन नाही आहे. प्रत्येक जणाला टेन्शन असतं. आपल्याला बाहेरून जरी एखादा व्यक्ती छान अशी खूप म्हणजे हसत खेळत जरी दिसत असली तरी त्या व्यक्तीला काही ना काहीतरी टेन्शन असतं प्रत्येकाला आयुष्यात. पण आपल्याला असं वाटतं सगळ्यात जास्त दुःख मला आहे, सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे, माझीच परिस्थिती का बदलत नाही आहे, मीच का असं आहे. म्हणजे अशा
ब्लेम करतो स्वतःवरच. म्हणजे आपण आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न न करता स्वतःला ब्लेम करत बसलो ना तर आपली परिस्थिती कधीच सुधारणार नाही. आपण त्या गोष्टीकडे न लक्ष देता मी माझी आजची परिस्थिती आहे ना ती उद्या चांगल्या परिस्थितीमध्ये बदलवणार आणि ह्याच्यापेक्षा अगदी चांगलं काहीतरी करून दाखवणार, अशी आपली नेहमी पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. नक्कीच आपल्याला पण चांगले दिवस आणि कसं होतं चांगले दिवस म्हणता काही जण एकदम निराशेत जातात की नाही आता काहीच होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात, इतकं टेन्शन आहे, मी काही करू शकत नाही. असं कायम असं रडत बसलो ना आपण तर आपल्या आयुष्यात काही होणार नाही. आपण आपल्याला नेहमी आपला कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. आपण कोणत्याही गोष्टी आपल्याला जो छंद असतो ना तो आपण जोपासला पाहिजे. आपण जे आपल्याला काही करू वाटते त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवला, पुढे जायचा प्रयत्न केला, आपल्यासोबत इतरांनाही घेऊन आपण पुढे चाललो. आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक असतात की ते आपल्याला बरंच काही असे चुकीच्या गोष्टी पण असे सांगत असतात, पण आपल्याला चांगलं काही वाईट काही ह्यातला फरक कळायला पाहिजे आणि आपण स्वतःकडे आपलं व्यक्तिमत्व कसं चांगलं घडेल, आपण पुढे जाऊन कसं छानपैकी आपलं आयुष्य जगू शकू ह्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि खूप अशा गोष्टी असतात आपण आयुष्यामध्ये आपल्याला पाठीमागे खूप दुःख मिळालेलं असतं पण परमेश्वराने आपल्याला सुख पण भरपूर दिलेलं असतं. आणि आपण जर चांगलं मनामध्ये स्वच्छ असू ना पाण्यासारखं एकदम की कोणाचं मनामध्ये वाईट आपलं पण दुसऱ्याचं पण आपण कधी वाईट चिंतायचं नाही किंवा काही नाही, आपण स्वतःमध्येच गुंतून राहायचं. आणि बऱ्याच वेळेला असं मला पण म्हणजे बऱ्याच अशा गोष्टींमध्ये असा कॉन्फिडन्स बऱ्याचदा कमी होतो, पण मी दुसरीकडून मोटिवेट न घेता मी स्वतःच सेल्फ मोटिवेटेड आहे. त्यामुळे मी स्वतःला समजावत राहते नाही आपण बऱ्याच अशा संकटांना पार करून इथपर्यंत आलेलो आहे, हे तर काहीच नाही, आपण इथून पुढे पण आपण चांगलं करणार आहे. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपण डोक्यामध्ये घेतल्या तर आपलं काहीच वाईट होत नाही आणि सगळं चांगलंच होत असते. त्यामुळं आपल्या मनामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या, आपले विचार कसे चांगले करायचे या गोष्टींकडे आपण नेहमी सतत लक्ष दिलं पाहिजे. की सुख काय हे आपल्याला कळायला पाहिजे. अशा भौतिक गोष्टींमध्ये म्हणजे गाडी बंगला मोटर हे भरपूर अशा सुखसोयी असल्या म्हणजेच माणूस खुश असतो असं काहीच नाही. की हे सगळं असूनसुद्धा माणसं दुःखी असतात. त्यामुळं आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यातच आनंद मानणं किंवा इतरांना आपण आपल्या फॅमिलीला वेळ देणं, मुलांना वेळ देणं, त्यांच्याशी बोलणं, एकमेकांची सुखदुःख शेअर करणं हेच खरं जीवन आहे. आणि ह्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळायला खूप उशीर लागतो. बऱ्याच वेळेला आपण ह्याच गोष्टींमध्ये अडकून पडलेलो असतो, ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, त्या गोष्टी नाही आहेत. तर ह्या गोष्टी असं आपण विचारही करू नये. आपल्याला जे आहे ना ते आपण खूप चांगलं आहे आणि आपलं चांगलंच सुखी आहोत आपण असा कायम विचार केला ना तर आपण आयुष्यामध्ये खरंच आनंदी राहू शकतो. आपल्याला परमेश्वराने कायम साथ दिली आणि इथून पुढे पण नक्कीच साथ देणार. आपला आत्मविश्वास वाढवा.